मित्रांनो, तुमच्याही गुलाबाच्या झाडाला फुलं येत नसतील, फक्त फांद्याच वाढत असतील, तर हे एक लिक्विड टॉनिक देऊन पहा. कांद्याच्या सालीपासून बनवलेलं हे टॉनिक झाडाला फुलं येण्यासाठी आवश्यक असणारे सगळे न्यूट्रिएंट्स याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळे झाड कळ्या आणि फुलांनी भरून जातं. तसंच हे खत, हे टॉनिक तुम्ही वर्षभर झाडाला देऊ शकता. त्याच्यामुळे फक्त पावसाळ्यातच नाही, तर उन्हाळा आणि हिवाळ्यात देखील झाडाला भरपूर फुलं लागतात. हे टॉनिक बनवायला अगदी सोपं आहे, द्यायलाही सोपं आहे. ते कसं करायचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, गुलाबाला खूप सुंदर फुलं येतात. ही टप्पोरी फुलं सगळ्यांचंच मन मोहून घेतात. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी गुलाबाचं झाड नक्की असतं. या फुलांमुळे आपला बगीचा तर सुंदर दिसतो, पण मन प्रसन्न राहण्यास देखील मदत होते. गुलाबाच्या फुलांना सुंदर मंद असा सुवास असतो. त्याच्यामुळे मानसिक तणाव देखील कमी होण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही नर्सरीमधून रोपं घरी आणता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा. एक महत्त्वाची टीप आहे, ते म्हणजे झाडाचा जो देठ आहे किंवा जी काडी आहे ती जाडसर बघून घ्यायची. जर काडी पातळ असेल तर त्या झाडांनी व्यवस्थित मुळं धरलेली नसतात आणि त्याच्यामुळं घरी आणल्यानंतर तुमचं झाड जळू शकतं. आता ह्या झाडाची काळजी कशी घ्यायची हे बघूयात. सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत गुलाबाच्या झाडासाठी. ह्या गोष्टी जर मिळत नसतील तर झाडाची वाढ नीटशी होत नाही, म्हणजे झाड जळतही नाही आणि वाढतही नाही, त्याची वाढ पूर्णपणे थांबून जाते. जेव्हा तुम्ही नर्सरीतून झाड घरी आणता तेव्हा लावतानाच ते मोठ्या कुंडीमध्ये लावा, कारण नंतर या झाडाला काटे असतात आणि रिपॉटिंग करताना तुम्हाला इजा होऊ शकते. तसंच जेव्हा तुम्ही कुंडीमध्ये झाड लावाल तेव्हा एक चांगलं सॉईल मिक्स तयार करून घ्या, ज्याच्यामध्ये माती भुसभुशीत असेल, पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल आणि न्यूट्रिएंट रिच असेल. अशा मातीमध्ये झाड लावलं तर ते खूप पटकन मुळं धरतं आणि पटकन वाढतं. फुलं झाडांसाठी माती कशी तयार करायची याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती शेअर केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जाऊन तुम्ही नक्की चेक करू शकता. आता गुलाबाच्या झाडाला खतं कशी द्यायची हे आपण बघूयात. गुलाबाचं झाड हे एक हेवी फीडर आहे. हेवी फीडर म्हणजे काय? झाडाला नियमित आणि योग्य प्रकारचे न्यूट्रिएंट्स असलेली खतं देणं खूप गरजेचं आहे. खतं ही दोन प्रकारची असतात. NPK रिच खतं, ज्याच्यामुळे झाडाची वाढ चांगली होते, भरपूर फुटवे फुटतात आणि झाड घनदाट आणि हिरवगार होतं, जे आहेत चहा पावडर आणि कंपोस्ट खत. आणि दुसरं खत आहे ज्याच्यामध्ये असे न्यूट्रिएंट्स असतात, बाकीचे न्यूट्रिएंट्स असतात, ज्याच्यामुळे झाडाला भरपूर आणि हेवी फ्लॉवरिंग येण्यास मदत होते. ते न्यूट्रिएंट्स आहेत कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि हे सगळे न्यूट्रिएंट्स असतात कांद्याच्या सालीमध्ये, जी आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये कचरा म्हणून टाकून देतो. तर अशा वेस्टपासून एक उत्तम झाडासाठी टॉनिक आपण बनवणार आहोत. फ्लॉवरिंग बूस्टर म्हटलं तरी चालेल. याच्यासाठी तुम्हाला संपूर्णपणे वाळलेली कोरडी अशी कांद्याची सालं घ्यायची आहेत आणि ती कांद्याची सालं एका काचेच्या बरणीमध्ये भरायची आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः 1 लिटर एवढं पाणी टाकायचं आहे. 2 दिवस हे जे लिक्विड आहे किंवा ही जी बरणी आहे ती आपल्याला ठेवून द्यायची आहे. त्याच्यामुळे कांद्याच्या सालीचे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते पाण्यामध्ये उतरण्यास मदत होते आणि ते थोडंसं फर्मेंट देखील होतं, जे गरज आहे लिक्विड फर्टिलायझरसाठी. आता ऑर्गॅनिक खत तयार करायचं म्हटलं की आपल्याला नको वाटतं, कारण त्याचा स्मेल येतो, वास येतो आणि ते खूप दिवस तसंच फर्मेंट करत ठेवावं लागतं. पण हे खत पटकन तयार होतं आणि झाडाला त्याचा फायदा देखील खूप जास्त प्रमाणामध्ये होतो. अशा सोप्या सोप्या टिप्स असलेले व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती शेअर करत असते. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा सोप्या टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. 2 दिवसांनी तुम्ही पाहू शकता कांद्याचे जे न्यूट्रिएंट्स आहेत, जे अर्क आहे तो पाण्यामध्ये पूर्णपणे उतरलेला आहे. पाण्याचा रंग गडद गुलाबी रंग झालेला आहे. आता हे जे पाणी आहे ते आपण झाडासाठी वापरणार आहोत. आधी गाळून घ्यायचं आहे, सालं नाही तर फक्त पाणी वापरायचं आहे. झाडाला देण्यापूर्वी 3 भाग पाणी आणि 1 भाग टॉनिक या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे, जेणेकरून प्रत्येक मुळापर्यंत हे न्यूट्रिएंट्स व्यवस्थित पोहोचतील आणि झाड ते ॲब्झॉर्ब करू शकेल. एका महिन्यामध्ये NPK रिच खत आणि एका महिन्यामध्ये हे टॉनिक अशा प्रकारे अल्टरनेट गुलाबाला द्यायचं, जेणेकरून झाडाची वाढ देखील खूप चांगल्या पद्धतीने होते आणि भरपूर फुलं येण्यास देखील मदत होते. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला का? मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे कुठलं गुलाबाचं झाड आहे ते देखील सांगा. पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.